नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या डबल ओ अकॅडमीच्या म्हणजेच ऑनलाईन ऑफिसर अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। स्वच्छता निरीक्षक पदभरती 2026 छत्रपती संभाजीनगर याच्याविषयीची आपण जी काही माहिती आहे ही आज आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। बघा, या ठिकाणी काय सांगितले, छत्रपती संभाजीनगर स्वच्छता निरीक्षक पदभरती 2026 याची लवकरात लवकर काय असणार तर तारीख जाहीर केली जाणार आहे। तर ती काय असणार आहे हे आपण जाणून घेऊया। तत्पूर्वी आमच्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर अंगणवाडी सुपरवायझर असेल, एएनएम जीएनएम स्टाफ नर्स असेल, लॅब असिस्टंट, लॅब टेक्निशियन्स, औषध निर्माता बॅच, जलसंपदा बॅच, नगर परिषद भरती, एफडीए, आदिवासी बॅच, त्याचबरोबर आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, तलाठी भरती, स्वच्छता निरीक्षक, एमपीडब्ल्यू, त्याचबरोबर पशुसंवर्धन, महिला व बाल विकास, सीडीपीओ, टीईटी, टेट, त्याचबरोबर एलएसओ, मृदा संधारण, जलसंधारण याबाबतच्या नुकत्याच आम्ही नवीन काय असणार पॅटर्न नुसार बॅचेस सुरू करतोय। ज्यांना कोणाला ही बॅच पाहिजे असणार आहे, जॉईनिंग करायचे आहे, तर त्यांनी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून त्याच्याविषयीची अधिक माहिती मिळवू शकताय। मग याच्या थ्रू तुम्हाला बघा काय असणार आहे तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल जे काही सब्जेक्ट असणार आहेत किंवा जो काही तुमचा कोर सब्जेक्ट असणार आहे त्याच्याविषयीची भरपूर माहिती दिली जाईल। त्याचा सिलेबस या ठिकाणी क्लिअर करून घेतला जाईल। शिवाय जे काय असणारे टेक्निकल, नॉन टेक्निकल किंवा सब्जेक्ट वाईज जे काय असणारे शिक्षक आहेत हे शिक्षक सुद्धा तुम्हाला वेगळे वेगळे असणार आहेत, म्हणजेच बृहद आणि स्वतंत्र वर्ग शिक्षक तुमच्यासाठी असणार आहेत। त्याचबरोबर आठवड्यातून मिनिमम 2 ते 3 वेळा आपण क्वेश्चन पेपर किंवा पीवायक्यू क्वेश्चन पेपर काय करून घेतो या ठिकाणी सोडून घेतो, स्पष्टीकरणासह त्याची उत्तर दिली जातात। शिवाय या ठिकाणी काय असणार आहे तर तुम्हाला ई बुक्स द्वारे नोट्स सर्क्युलेट केल्या जातील। अधिक माहितीसाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि लवकरात लवकर ही बॅच तुम्ही जॉईनिंग करू शकताय, जी की 12 जून पासून आपण काय करणार आहे सुरू करणार आहे। बघा, आता जी काय असणारी आपली छत्रपती संभाजीनगर असणार आहे या ठिकाणी जे काही सॅनिटरी इन्स्पेक्टर पद असणार आहे तर त्याच्याविषयीची माहिती आपल्याला याच्यामध्ये बघायची असणार आहे। ओके, तर याच्यामध्ये बघा सर्वसाधारणतः किती असणार बघा, तर एससी साठी 357, एनटी साठी 169, एनटीसी साठी 383, एसईबीसी साठी 436, ओबीसी साठी 1118, ईडब्ल्यूएस साठी 126, ओपन 1567 आणि टोटल ज्या काही जागा असणार ह्या 4000 किती असणार 156 असणार आहेत। ओके, त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये प्रामुख्याने काय सांगितलं जातं तर फेब्रुवारी आणि मार्च 2026, बघा फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये भरतीचे ऑनलाईन अर्ज या ठिकाणी आपण काय केले होते तर ऑनलाईन पद्धतीने भरले होते। ही परीक्षा आयबीपीएस या नामांकित कंपनी मार्फत काय होणार आहे तर घेतली जाणार आहे। ओके, सर्वसाधारणपणे अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर 3 ते 4 महिन्यांमध्ये ही परीक्षा नियोजित केली जाते। त्यामुळे ही परीक्षा या महिन्याच्या म्हणजेच जून अखेर किंवा जुलै अखेर 2026 पर्यंत होण्याची जास्तीत जास्त शक्यता असणार आहे। मग ही जी काय असणार भरती असणार या भरतीविषयीची संक्षिप्त माहिती बघा, तर याच्यामध्ये अधिकृत संकेतस्थळ जे काय असणार बघा CSMC ऑफिशियल वेबसाईट म्हणजेच कोणते असणार छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका कॉर्पोरेशन। ओके, याच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन वेळोवेळी काय करायचे आपल्याला चेक करायचे। प्रवेश पत्र सर्वसाधारणतः परीक्षेच्या 7 दिवस अगोदर तुम्हाला अवेलेबल करून दिलं जाईल। निवड प्रक्रिया ऑनलाईन लेखी परीक्षा असणार म्हणजेच सीबीटी द्वारे या ठिकाणी काय घेतली जाणार आहे परीक्षा, म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट या ठिकाणी घेतली जाणार आहे। ओके, कागदपत्र पडताळणीद्वारे गुणवत्ता यादी लावली जाईल। परीक्षेचे गुण आणि स्वरूप छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका याच्यामध्ये एस आहे म्हणजे सॅनिटरी इन्स्पेक्टर। परीक्षेचे जे काही स्वरूप असणार हे स्वरूप लक्षात ठेवायचे। क्वेश्चनचा प्रकार हा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजेच एमसीक्यू टाइप्स असणार आहे। त्याचबरोबर ही परीक्षा आयबीपीएस या नामांकित खाजगी क्षेत्रातील कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे। परीक्षेचा संभाव्य आणि अधिकृत पॅटर्न बघा, परीक्षेचे गुण सर्वसाधारणतः किती असणार तर 100 प्रश्न असणार आणि याच्यासाठी 200 गुण दिले जातील। म्हणजे प्रत्येक एक प्रश्न किती गुणासाठी असणार आहे तर 2 गुणांच्यासाठी असणार आहे। याच्यासाठी सर्वसाधारणतः 2 तासांचा कालावधी असणार आहे। ह्या परीक्षेचे जे काही माध्यम आहे हे मराठी आणि इंग्रजी असणार आहे, परंतु इंग्रजी सब्जेक्ट साठी इंग्रजीच असणार आहे। ओके, आणि इतर सब्जेक्ट साठी जो काही क्वेश्चन असेल हा मराठीतून पण असेल आणि त्याचबरोबर त्याच खाली काय असणार तोच क्वेश्चन इंग्रजी मधून सुद्धा देण्यात येईल। तांत्रिक विषयाचा मुख्य अभ्यासक्रम बघा, तर स्वच्छता निरीक्षक पदासाठी सर्वसाधारणतः 40 प्रश्न जे की 80 गुणांसाठी विचारले जाणार आहेत, जो की पूर्णपणे टेक्निकल घटकावरती आधारलेला असणार आहे, ज्याच्यामध्ये सार्वजनिक आरोग्य,
ज्याच्यामध्ये संसर्गजन्य रोग, लसीकरण, पाणी शुद्धीकरण प्रक्रिया असेल, कचरा व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन असेल, सुका व ओला कचरा व्यवस्थापन, कचऱ्याचं वर्गीकरण आणि विल्हेवाटाची पद्धती, सांडपाणी व्यवस्थापन, सांडपाण्याची विल्हेवाट आणि सेप्टिक टँकची रचना असेल, पर्यावरण आणि स्वच्छता, जैववैद्यकीय कचरा, त्याचबरोबर सार्वजनिक स्वच्छता, गृह व्यवस्थापन, ओके, इत्यादी घटकांच्या वरती ते काय असणार तर 40 प्रश्न असणार आहेत. ओके, आता महत्वाचा नियम, तर यामध्ये प्रामुख्याने निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असणार नाही. ओके, सहसा निगेटिव्ह मार्किंग असणार नाही. तरी सुद्धा परीक्षेपूर्वी हॉल तिकीटवरील सूचना नक्की वाचून त्याबाबतची माहिती तुम्ही काय करू शकता, कन्फर्म करू शकता. काठिण्य पातळी तांत्रिक प्रश्न हे सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा कोर्सच्या दर्जाचे असतील, तर इतर विषय हे 12वीच्या दर्जाचे असणार आहेत. ओके, ज्यांना कुणाला ही माहिती कळाली असेल, ओके, त्याचबरोबर ज्यांना कुणाला नवीन बॅच 12 जून पासून जॉईनिंग करायची असेल तर त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या डबल ओ अकॅडमीच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मला सबस्क्राईब करायला विसरू नका. याबाबतची आणखीन अपडेटेड माहिती घेऊन आपण लवकरच भेटू. तोपर्यंत धन्यवाद.